त्याला हा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय। निनाद पवार सरांचा वाढदिवस या ठिकाणी कमिटीच्या वतीने संपन्न झालाय। या परिसरातील एक चांगला खेळाडू लखनदादांना विनंती आहे आपण स्टेजवरती यायचंय। वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा झालेला आहे। आपल्या वतीने जे बक्षीस आहे ते वितरित केलं जातंय। पैलवान लखनदादा मंडले खरं तर अतुल भैयांच्या वतीने मात्र थोड्याशा अनोख्या शुभेच्छा येत आहेत। आपल्याला जो इकडे पाहायला मिळतो आज तो शोध इकडे घेताना पाहायला मिळत आहेत। हो पुन्हा एकदा हा बॉल कट केलाय, स्क्वेअर कटचा फटका आहे। बॅकवर पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय। एक सिंगल इकडे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झाली आहे। एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती आहेत आतापर्यंत 3 धावा। 3 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। इथून पुढे देखील पाहायचं आहे मैदानावरती कशा प्रकारे कामगिरी होतीये। मॅच ऑन आहे। इथून पुढे देखील पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे। परफेक्ट मिडल ऑफ द बॅट झालाय चेंडू, परंतु क्षेत्ररक्षकाचं जाळं देखील टाकलंय।
स्पर्धेच्या निमित्ताने आमदार साहेबांचे खंदे समर्थक भाऊसाहेबजी चोरमले साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत. अनेकांची गर्दी खरं तर या स्पर्धेसाठी आपल्याला इकडे पाहायला मिळतीये. या वेळेचा बॉल उजव्या एसटीच्या बाहेर जाऊन पीक केलाय. बॉल डीप डीप फाईन लेगच्या दिशेने हा चेंडू वेगात चाललाय. बाउंड्री लाईनच्या आरपार येतोय खणखणीत चौकार. या चौकाराच्या माध्यमातून आपण पाहतोय संघाचं धावफलक देखील पुढे जाईल. वेगात वेगात पुढे जाणारा हा धावफलक आहे. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय मित्रांनो. धावफलकावरती 7 रन. 7 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 7 धावा आतापर्यंत जमवल्यात. खूप चांगला क्रिकेटचा खेळ इकडे क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळतोय. आज निनाद पवारचा वाढदिवस आहे, परंतु मैदानावरती थोडंसं वेगळंच पाहायला मिळालंच. आज स्पेशल डे पाहायला मिळाला अभि तळेचा. श्रीपूर परिसरातील हा खेळाडू आणि श्रीपूरचा जो खेळाडू होता त्याने मात्र मैदानावरती अक्षरशः धुमाकूळ घातला. अभि तळेचा जलवा आपल्याला पाहायला मिळाला आहे. प्रेक्षकांसाठी देखील स्पर्धेमध्ये लकी ड्रॉ आहे. लकी ड्रॉ या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आला आहे आणि लकी ड्रॉचं कुपन तुम्ही खरेदी करा आणि तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटी जी जिंकण्याची संधी आहे. 100 रुपयांचं फक्त कुपन आहे, ते तुम्हाला खरेदी करायचं आहे आणि फायनल सामन्याच्या दिवशी भाग्यवान विजेत्याचा आपण शोध देखील घेणार आहोत. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा पाहायचं. इकडे उजव्या एसटीच्या खूप बाहेरचा चेंडू आहे. मुख्य पंचांनी दंडित केला आहे. उदयराज धाईगुडे सरांना आपण मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. स्क्वेअर लेग पंच देखील अत्यंत नामांकित आहेत. बाळासाहेब रणवरे सरांना देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेस मैदानाच्या दिशेने जाऊया. चांगला स्ट्रोक खेळण्यासाठीचा प्रयत्न इकडे पाहायला मिळेल. 9 धावा धावफलकावरती आहे. आमदार प्रीमियर लीगचं एक दमदार आयोजन आहे. साखळी पद्धतीचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि साखळी पद्धतीचे सामने जे इकडे खेळवले जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल उजव्या एसटीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. मिसकम्युनिकेशन, परंतु इकडे डेंजर झोनमध्ये होता नॉन स्ट्राईकचा खेळाडू. पुन्हा एकदा आपल्या घरट्यामध्ये पोहोचलाय. क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेटची चर्चा मित्रांनो रंगली आहे मागील 4 दिवसापासून. आज या स्पर्धेचा 5व्या क्रमांकाचा दिवस. आजच्या रात्रीमध्ये देखील चर्चा आहे. यावेळेस जर पाहिलं इकडे पंचांनी हात बाहेर काढलेला आहे, याचाच अर्थ असेल इट्स अ नो बॉल. नो बॉलचा इशारा इकडे येतोय. 9 चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. टेनिस क्रिकेटमधील सुवर्ण संधी पुन्हा एकदा पाहायला मिळेल. टेनिस क्रिकेटमधील सुवर्ण संधी अर्थातच उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. फ्री हिटचा बॉल बॅक टू द बॉलर. चेंडू चाललाय सुसाट. एक टप्पा घेत चेंडू होतो फरार. इथे येतोय आमदार प्रीमियर लीगचा बहारदार, जानदार, शानदार, रुबाबदार चौकार. चौकाराच्या माध्यमातून संघाचं धावफलक 14 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 14 धावा धावफलकावरती आहेत. चांगलं क्रिकेट इकडे प्रेक्षकांना पाहायला मिळालं. यापूर्वीच्या मॅचमध्ये अभि तळेचा जलवा तुम्हाला पाहायला मिळाला. यावेळेस देखील वाईट चेंडूची घोषणा आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉलची घोषणा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 इकडे अवलंबलेला आपल्याला पाहायला मिळतोय. tenniscricket.inचे संपूर्ण कॅमेरामॅन देखील स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण करतायत. खूप चांगलं काम त्यांचंही आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा एस टी रक्षक हातामध्ये चेंडू विसवला जातोय. बॉल जसा टाकला जातोय ना मित्रांनो तसा सातत्याने एस टी रक्षक हातामध्ये विसवला गेलाय. एक चांगलं क्रिकेट जे आपल्याला सातत्याने या मैदानावरती पाहायला मिळालं. आमच्या रणजित सरांनी सांगितलं या गावाला आणि या मैदानाला क्रिकेटचा मोठा इतिहास आहे आणि तो इतिहास आपल्याला जिवंत ठेवायचा आहे.
लेदर क्रिकेटची परंपरा जरी माळशिरस तालुक्याला होती, परंतु अलीकडे टेनिस क्रिकेट देखील खूप चांगलं आपल्याला पाहायला मिळालं आहे. 15 धाबा धावफलकावरती आहेत. 1.5चा खेळ आत्तापर्यंत संपला आहे. 15 धाबा. प्रोजेक्टेड स्कोर दाखवतो या सरासरीने धाबा आल्या तर 49 पर्यंत धावफलक पोचू शकतो. परंतु इकडे शैलेश जर मैदानाच्या आतमध्ये थांबला तर धावफलक मोठा होईल. दोघात तिसरा आणि आता सगळं विसरा. तुम्ही साध्या सुध्या मामूली खेळाडूचा झेल सोडलेला नाहीये मित्रांनो. तुम्ही ज्या खेळाडूचा झेल सोडलाय ना, येणाऱ्या काळामध्ये त्याची बॅटिंग जर तुम्ही बघितली नक्कीच संघाला अडचणीमध्ये आणणारी असेल. कॅच इकडे ड्रॉप होताना पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ देखील संपलाय मित्रांनो. धावफलकावरती 16 धावा. बाळवणीवरून खास काही प्रेक्षक इकडे मॅच बघायला आले आहेत. त्यामध्ये आमचे राहुल दादा, दिलदारजी भोसले यांचा मित्रपरिवार खरं तर आज मॅच पाहण्यासाठी बाळवणीवरून आलाय. त्यांचंही मनपूर्वक सहर्ष स्वागत. 16 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. शैलेश निंबाळकरला दिलेलं जीवनदान खूप महागात तुम्हाला पडणार आहे. कारण ज्या शैलेशला तुम्ही जीवनदान दिले ना मित्रांनो, खरं तर तो या मैदानावरती आत्तापर्यंत आक्रमक पाहायला मिळाला आहे. इकडे जीवनदान आपल्याला खूप महागामध्ये पडताना पाहायला मिळेल का? 8:08 वेळ झालाय. असंख्य प्रेक्षक इकडे मॅचचा आनंद घेत आहेत आणि ही प्रेक्षकांनी डोक्यावरती घेतलेली क्रिकेटची स्पर्धा आहे. हो, यावेळेचा बॉल पुन्हा एकदा खूप चांगला बॉल. कदाचित आता असं म्हणावं लागेल की शैलेश निंबाळकरचा खेळ गोलंदाजांनी ओळखलाय. प्रत्येक चेंडू फक्त ऑन साईडला खेळवण्याचा प्रयत्न आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला चहू बाजूने फटके खेळता आले पाहिजे. चारही बाजूने तुम्हाला फटके खेळता आलेच पाहिजे. यापूर्वी तुम्ही बघा अभि तळेने काय बॅटिंग केली. अगदी मैदानाच्या चारही बाजूने बॅटिंग केली. हो, यावेळेस देखील फटका फसला आणि इकडे शैलेशचा खेळ संपलाय. ओयुटीचा कॉल आपल्याला पाहायला मिळालाय. शैलेशचा खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये संपतोय आणि मोठा धक्का. यावेळेस कुठलीही चूक होणार नाहीये. आमदार प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपण आहोत. दादासाहेबजी तुपे यांनी घेतलेली मेहनत, त्यांना साथ खरं तर या परिसरातील तरुणांनी दिली आहे. आमदार साहेबांनी टाकलेला विश्वास, जीवनदादांनी केलेलं मार्गदर्शन या स्पर्धेसाठी खूप महत्त्वाचं आहे. जीवनदादांना देखील आपण काल या मैदानावरती एक सुंदर झेल पकडताना पाहिलं. जिथं निनाद पवारचा काल झेल झाला ना मित्रांनो, तिथं जे क्रिकेट क्लब सामन्यामध्ये पुन्हा आली होती. त्यामुळे आजही खरं तर जे क्रिकेट क्लबचा सामना अजूनही बाकी आहे. त्यामुळे बघायचं आहे त्यांच्या मॅचमध्ये काय घडणार आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. बॅटिंगसाठी पुढे आलेत. मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांची नुकतीच उपस्थिती होती आहे, माननीय श्री गोपाळाबा शिवलिंग क्षीरसागर साहेबांचा मी मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. एक नामांकित सर्पमित्र आहेत, रक्तदाते देखील आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते. खरं तर रक्तदाता मला पहिल्यांदा असं पद मला कुणाच्या तरी कार्डवरती बघायला मिळालं. रक्तदाता तब्बल 113 वेळा त्यांनी रक्तदान केले. आणि मित्रांनो, आयुष्यात सगळ्यात जर काही महत्त्वाचं असेल तर ते रक्तदान. यापूर्वीच्या चेंडूवरती काय झालंय बाळू सर? डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. इथून पुढे देखील पाहायचं आहे मैदानाच्या आतमध्ये काय घडणार. गोलंदाजी मार्कवरती अकलूस परिसरातील सुपरस्टार
माळशिरस तालुक्यातील हा कोहिनूर हिरा आपल्याला पाहायला मिळतोय. जय गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा हा बॉल खूप चांगला फटका सजवलाय. डीप फाईन लेगच्या दिशेने बॉल चाललाय वेगात. सीमारेषेच्या आर पार येतोय आमदार चषकाचा बहारदार चौकार. चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. चौकाराच्या मदतीने 21 धावा धाव फलकावरती. 2.5चा खेळ संपलाय. अजूनही एक चेंडू तिसऱ्या षटकामधील बाकी आहे. कशा प्रकारे कामगिरी होणार फलंदाजांचा देखील चांगला तिसरे पंच इकडे शहानिशा करतायत. बेल्स कधी पडली आहे याची शहानिशा होती आहे. आणि खरं तर आपल्या समोर रक्तदाते या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं विशेष कौतुक आहे. कारण मित्रांनो तुम्ही बघा एकवीस धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. आमदार प्रीमियर लीगचा थरार जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. बॅटिंगसाठी मात्र इकडे फलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. एकवीस धावा आपल्याला इकडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. चला मॅच सुरू करायची आहे. 21 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. समोर पुन्हा एकदा फलंदाज तयार होत आहेत. यावेळेस फुल टॉस बॉल होता. गॅप शोधण्याचा प्रयत्न. काउ कॉर्नर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. 2 धावा इकडे मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत आहेत. 2 धावे बरोबरीत संघाचं धावफलक देखील 3 षटकाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती 23 धावा इकडे पाहायला मिळाल्यात. 23 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. सध्या जर पाहिलं आपण 21वावं शतक चालू आहे. विज्ञान युगामध्ये आपण आहोत. परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा. विज्ञान युगामध्ये अनेक शोध लागले. परंतु अजूनही कुठली रक्त तयार करण्याची कंपनी आपल्याला मिळालेली नाही आहे. रक्त तयार होतं, ब्लड तयार होतं ते फक्त माणसाच्या शरीरात. त्यामुळे माणसाने अवश्य रक्तदान करा. खरं तर रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आणि गोपाळाबा क्षीरसागर यांनी तब्बल 113 वेळा रक्तदान केलं. त्याबद्दल आमच्या ऑफिशियल टीमच्या वतीने आणि त्यांचं विशेष कौतुक आहे. 113 वेळा साधासुद्धा आकडा नाही आहे. मॅचच्या दिशेने जाऊयात. 4थ्या क्रमांकाच्या षटकाला सुरुवात होती आहे. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा इकडे सुहास. व्हाईट बॉलची घोषणा आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. सुहासची दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. निश्चितच इथून पुढे देखील पाहायचंय कमबॅक करणार का. दिशाहीन गोलंदाजी आहे. 24 धावा, 24 रन, लॉस ऑफ 1 विकेट्स. बॅटिंग करतायत इकडे पिलीव क्रिकेट क्लब पिलीव. मित्रांनो आता मात्र इकडे फलंदाजांना थोडासा वेग धारण करावा लागेल. कारण इकडे समोर देखील प्रतिस्पर्धी खूप मोठा तगडा आहे. शांत संयमी खेळ करून चालणार नाहीये मित्रांनो. आणि इकडे पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न होतोय. परंतु इकडे बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू येत नाहीये. रडारमध्ये बॉल येत नाहीये. डॉट बॉल इकडे एक सिंगल आली आहे.
एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. धावफलकावरती 25 धावा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 25 धावा. खूप चांगला खेळ. बॅटिंग करणारा संघ इकडे लढावं लागेल. यावेळेचा बॉल शरीरापासून दूरवरती ठेवलाय. फलंदाजाला फक्त आणि फक्त मेहनत करायला लावली आहे. जसा बॉल येतोय तसा यष्टीरक्षक हातामध्ये विसवला जातोय. अक्षरशः खेळपट्टीला फक्त वारा घालतायत. चांगली गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा स्विच हिट करायचा प्रयत्न आहे. मित्रांनो, मी नेहमी सांगतो स्विच हिटचा फटका म्हणजे झालो तर आबाद नाही तर बर्बाद करणारा हा स्विच हिटचा फटका आहे. अलीकडे क्रिकेटमध्ये सातत्याने हा फटका खेळला जातो. यावेळेस देखील लाईन लेंथ खूपच भरकटला आहे. यावेळेस वाईट बॉल. मलिंगा स्टाईल आपल्याला इकडे बघायला मिळते. गोलंदाजाची जी शैली आहे ती मलिंगा स्टाईल आहे. मलिंगा सगळ्यांना माहिती आहे. निश्चितच मलिंगाची स्टाईल आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा हा बॉल खूप चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सुसाट आपण पाहतोय. सीमा रेषा आर पार जाईल आणि या सीमा रेषा आर पार झालेला चौकार जो मात्र पुन्हा एकदा पुढे जाताना पाहायला मिळेल. 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 30 धावा मैदानाच्या आतमध्ये आल्यात. इथून पुढे देखील मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूने LB गोरे ऑल इंडिया ओपनचा आयकॉन, तर एका बाजूने जर पाहिलं अनिकेत जोरे. खेळाडूंची चर्चा आहे. दोन्ही युवा सितारे आहेत. पुन्हा एकदा हा बॉल फटका तर खूप चांगला खेळलाय. 2 धावा इकडे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 2 धावा इकडे मैदानाच्या आतमध्ये वसूल केल्यात. धावफलकावरती 32 धावा आहेत. 4थ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. LB गोरे आणि अनिकेत जोरेला इकडे कामगिरी जोरदार करावा लागेल. प्रेक्षकांच्या नजरा आहेत आपल्यावरती. चर्चा तर होणार कारण कामगिरी करावी लागेल. परंतु मित्रांनो, इकडे गोलंदाज कुठलीही संधी देत नाहीयेत. चेंडू जसा येतोय तसा यष्टीरक्षकाकडे पाठवला जातोय. डॉट बॉल आलाय. ओव्हर क्रमांक आपण पाहतो इकडे 4चा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय. धाव फलकावरती नजर टाकली असता फक्त आणि फक्त एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 32 धावा आहेत. मित्रांनो, यापूर्वी तुम्ही अभि तळेची बॅटिंग बघितली आहे. एकटा वाघ मैदानाच्या आतमध्ये लढला होता. 106चा पाठलाग करताना देखील खूप चांगली बॅटिंग केली. DJ पॅन्थर्स या संघाचा ठाण्या वाघ दादासाहेब गालफळे यांनी निश्चितच बोली लावून हा हुकमे एक आपल्या संघामध्ये सहभागी केला. 28,000 पॉईंटला खरेदी केलेला हा सुपरस्टार. आणि मित्रांनो, हे पॉईंट व्हायला गेलेले नाही आहेत, तर त्याने मात्र कामगिरी करून दाखवली आहे. यावेळेचा बॉल दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मंगेश देशमुख यांच्या प्रत्येक विकेटसाठी मात्र काकासाहेब देशमुख यांच्या वतीने 1,000 रुपयांचा पुरस्कार. व्हाईट बॉलची घोषणा आपल्याला पाहायला मिळते. 33 धावा धावफलकावरती आहे. अतिरिक्त धाव मैदानाच्या आतमध्ये भाऊ खाऊन जाईल. फलंदाजांना पुन्हा एकदा इकडे आक्रमण करावं लागेल. LB गोरे नाव आहे मोठं, परंतु कामगिरी देखील चांगली करावी लागेल. अनिकेत जोरेला यावेळेस देखील चांगला स्ट्रोक सजवलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल वेगात चाललाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डायरेक्ट हिट केलाय, परंतु इकडे दुसरी धाव देखील कंप्लीट आहे. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाल्या. 2 धावे बरोबरीत 35 धावा धावफलकावरती आहे. चांगली बॅटिंग इकडे आपल्याला पाहायला मिळते. परंतु या सरासरीने जर धावा आल्या तर मित्रांनो, या धावा पुरेशा नाही आहेत. 35 धावा धावफलकावरती आहेत. मंगेश सरांना प्रत्येक विकेटसाठी काकासाहेब देशमुख यांच्या वतीने 1,000चा पुरस्कार. यावेळेस मात्र खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच केलाय सीमारेषेच्या बाहेर. खूप वेळानंतर आलेला गगनचुंबी षटकार. षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा हा फटका कशा प्रकारे इकडे सजवलाय. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही बघू शकताय. 41 धावा, खूप चांगला फटका.
जो मात्र इकडे मैदानाच्या आतमध्ये आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा इकडे सज्ज झालेले आहेत. मंगेश यावेळेस देखील बॅटचा टॉफेज आणि इकडे विकेटचं पतन. विकेटचं पतन इकडे झालंय. ज्या खेळाडूच्या बॅटमधून इकडे धावा येण्यास सुरुवात झाली होती, खरं तर पुढच्याच बॉलवरती मंगेश देशमुखने त्यालाही डगआउटचा रस्ता दाखवलाय. खरं तर ही आहे खेळाडूची किमया. चांगलं क्रिकेट. उगडेवाडीचे सामाजिक कार्यकर्ते काकासाहेब देशमुख यांच्या वतीने या विकेटसाठी 1000 रुपये आणि दीपक भैया माने देशमुख साहेबांचा कॉल देखील आलाय. या विकेटसाठी पुन्हा एकदा अतुल भैया माने देशमुख साहेबांच्या वतीने देखील 500 रुपयांचा पुरस्कार. फलंदाजाचं नाव बॅटिंगसाठी सुहास इकडे पाहायला मिळत आहेत. अतिरिक्त खेळाडू आपण इकडे पाठवून द्या, अन्यथा पेनल्टीला सामोर जावं लागेल. यावेळेस वा भाई वा, एकच मारलाय परंतु सॉलिड मारलाय. गगनचुंबी आकाशाला भेदणारा राजेशाही षटकार आहे. काय जबरदस्त फटका आहे. सुहास जसा आला मित्रांनो तसा मात्र त्याने आक्रमक पवित्रा धारण केलाय. चांगला स्ट्रोक इकडे सजवलाय. षटकाराबरोबरीत 47 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. पुन्हा एकदा धावगती इकडे वाढताना पाहायला मिळाली. खूप चांगले फटके आहेत. सुहासने देखील चांगली फटकेबाजी करण्यास सुरुवात केली आहे. यावेळेस देखील पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका फसला, परंतु इकडे कॅच देखील सुटलाय. पकडो कॅचेस जीतो मॅचेस, कॅचेस विन द मॅचेस. इथून पुढे देखील पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये मॅच ऑन आहे मैदानावरती. फलंदाज इकडे जोमात आहेत. सुहास कॅच तर सुटलाय. 48 धाबा आहेत. अजून एक चेंडू बाकी आहे. या षटकातील गोलंदाज मंगेश. 2 षटकार मंगेशच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. थोडासा महागडा साबित होताना पाहायला मिळालाय. इथून पुढे देखील पाहायचंय कशा प्रकारे कामगिरी होतीये. यावेळेस पायांमध्ये टाकलेला बॉल ब्लॉक हॉल केलाय आणि फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये जाम करून टाकलंय. डॉट बॉल इकडे आलाय. निर्धाव चेंडू, कुठलीही धाव नसणारे. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 48 धावा. तमाम प्रेक्षक राजांची गर्दी आपल्याला पाहायला मिळतीये. उत्कंठ शिगेलाय. आज या पर्वाचा कोण मानकरी होणार. 16 संघांचा सहभाग आहे. तुम्ही बघा 16 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. नानासाहेब मदने यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचा पुरस्कार. संघ मालकांनी पारितोषिक इकडे अनाऊन्स केले. जसं अनाऊन्स केले तसा मात्र फटका देखील चांगला खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटमध्ये पोहोचले स्वतः गोलंदाज. तत्पूर्वी मात्र चेंडू जमिनीवरती कोसळलाय. एकच धाव इकडे आली आहे. 2 धावा इकडे मैदानाच्या आतमध्ये आल्यात आणि 2 धावेने संघाचं अर्धशतक देखील पूर्ण झालंय. 50 धावा कंप्लीट झाल्या टीमच्या. पिलीव क्रिकेट क्लब पिलीव 50 धावा कंप्लीट केल्यात. मित्रांनो अजूनही उर्वरितचे 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 बिग हिट आले तर चांगला धावफलक उभा राहील. प्रयत्न केलाय. खिलाडी के मस्तक पे दस्तक. लावा तुम्ही ताकद, आम्ही नाही झुकत. आलाय षटकार. धुराळाच फक्त पाहायला मिळालाय तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. संघ मालकांच्या वतीने षटकारासाठी 100 रुपये. पहिला तर आलाय. अजून 4 षटकार येणार का. क्षमता आहे या खेळाडूमध्ये. चर्चा आहे या खेळाडूची. सुहास चांगला खेळ सुहासच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. शरीरापासून दूरवरती ठेवलेला चेंडू होता, परंतु इकडे डॉट बॉल आलाय.
निर्धाव चेंडू आहे. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत इकडे. नागेश नागेश यांना पण गोलंदाजीच्या माध्यमातून पाहतोय. इथून पुढे पाहायचं आहे कशी कामगिरी होतीये. ओ पुन्हा एकदा फुलोर लेनचा चेंडू पाहायला मिळेल. अगदी पायांवरती आदळलेला चेंडू आहे. एक सिंगल लेग बायचा इशारा मुख्य पंचांचा आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक देखील पुढे जाईल. 57. अजूनही 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडूमध्ये 2 बिग हिट येणार का? फटका तर येणं गरजेचं आहे मित्रांनो, परंतु इकडे कोण खेळणार? ओ प्रयत्न केलाय. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. काय जबरदस्त बॅटिंग आहे. क्रिकेटमध्ये शेवटचं षटक म्हटलं की हाणामारीचं षटक आणि इकडे अंतिमच्या षटकामध्ये नुसतीच हानकी बडीव आणि धुरळा उडीव अशी बॅटिंग पाहायला मिळाली आहे. प्रत्येक बॉलवरती इकडे आक्रमण आहे. 63 धावा. सचिनदादा मदने यांच्या वतीने येणाऱ्या षटकारासाठी 500 रुपयांचा पुरस्कार असेल. आणि मित्रांनो तो षटकार इकडे आलाय. जबरदस्त बॅटिंग इकडे पाहायला मिळाली आहे. 69 धावा मैदानाच्या आतमध्ये इकडे उभा केल्यात. अंतिमच्या षटकामध्ये तब्बल 21 धावा इकडे लयलूट केली आहे. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्यात 69. जिंकण्यासाठी करायच्यात त्या 70 धावा. दादासाहेब तुपे मला पुढची मॅच कळवा. इंद्रजित 11चे कॅप्टन आपण टॉससाठी यायचंय. NS रायडर्स अकलूज आणि इंद्रजित 11 अकलूज दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचंय. चला टॉस इकडे संपन्न केला जाईल. चला फिल्डिंग टीम आपण मैदानाच्या आतमध्ये या.
नक्कीच लकी ड्रॉ देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. भाग्यवान विजेत्यास मात्र आपल्या स्पर्धेमध्ये एक आकर्षक अशी इलेक्ट्रिक स्कूटी आहे. 100 रुपयांचं कुपन तुम्हाला खरेदी करायचं आहे आणि ही इलेक्ट्रिक बाईक जिंकण्याची मात्र तुम्हाला संधी आहे आणि या संधीचं सोनं करण्याची देखील तुम्हाला सुवर्ण संधी आहे या स्पर्धेमध्ये. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय जय बनकर यांनी जर सामना फिनिश केला तर नक्कीच त्यांना मात्र काकासाहेबजी देशमुख यांच्या वतीने तब्बल 2000 रुपयांचा पुरस्कार जो आपल्याला इकडे नक्कीच पाहायला मिळतोय. जय बनकर, शेवटपर्यंत मैदानावरती थांबलात तर तुमच्यासाठी काकासाहेब देशमुख यांच्या वतीने पुरस्कार. हॅलो, मॅचच्या दिशेने जाऊयात. मॅच सुरू होण्याच्या अगोदरच पारितोषिक आलंय. जय बनकर यांनी जर सामना नॉट आऊट जिंकून दिला तर उगडेवाडीचे सामाजिक कार्यकर्ते काकासाहेब देशमुख यांच्या वतीने 2500 रुपयांचा पुरस्कार जय बनकर यांना आपण देणार आहोत. मान्यवरांनी कळवलंय, खास करून दीपक भैया माने देशमुख साहेबांच्या वतीने हा निरोप आपल्यापर्यंत आलेला आहे आणि हे बक्षीस इकडे लगेच आपण सांगितलेले देखील आहे. व यावेळेस जशी मॅच सुरू झाली आहे तसा मात्र इकडे जय बनकरचा झंझावत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अगदी टीट फॉर टॅट, जशाच तसं प्रत्युत्तर. इट का जॉब पत्तर से, पहिल्या बॉलवरती आलाय चौकार. पंचांचा डिसिजन इकडे येतोय चौकार. 4 धावा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. चांगलं क्रिकेट आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतंय, एक दर्जेदार क्रिकेट. इथून पुढे देखील पाहायचंय. ओ यावेळेस विरुद्ध दिशेला खेळायचा प्रयत्न जय बनकरचा इकडे आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु प्रयत्न फसलेला आहे. जय बनकरला मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. माळशिरस तालुक्याचं क्रिकेट सातत्याने चर्चेत राहिलं. माळशिरस तालुक्यामधून आपण जर पाहिलं अनेक जुने जाणते खेळाडू आहेत. जय बनकरने पूलचा फटका खेळलाय आणि हा बॉल सीमारेषेच्या बाहेर गोल केलाय. याही बॉलवरती नक्कीच चौकार इकडे प्राप्त झालाय. जय बनकर या नावाची चर्चा अखिल भारतीय क्रिकेट विश्वामध्ये का आहे ना मित्रांनो, याचं उत्तर तो मैदानाच्या आतमध्ये देतोय. मी देखील कमी नाहीये. जय बनकर यावेळेस देखील कलात्मक स्ट्रोक, इनसाइड आउटचा फटका आणि याही फटक्यावरती 4 धाब्यांची मोहोर आहे. अगदी जर पाहिलं इकडे जय बनकरला जणू काय 4चाच पाढा इकडे शिकवलाय का काय. अगदी ओळीने 2 चौकार आलेत, तर पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार म्हणजे 12 धावा अवघ्या 4 चेंडूमध्ये जमवल्यात. 70 धाब्यांचा पाठलाग. हॅलो 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 70 धाब्यांचा पाठलाग इकडे मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. नक्कीच इथून पुढे पाहायचंय कशा प्रकारे कामगिरी होईल. मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जय बनकर या नावाची चर्चा आपल्याला पाहायला मिळतीये. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. आमदार साहेबांनी जी संकल्पना पुढे आणली, खरं तर त्याला मात्र चांगली साथ दिली आमची जीवनदादा जानकर युवा नेते. आणि आज चांगलीच क्रिकेटची स्पर्धा इकडे पाहायला मिळतीये. 16 धावा धावफलकावरती आहेत. नक्कीच 16 धावा आपल्याला इकडे धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एक चांगलं क्रिकेट जे नक्कीच पाहायला मिळतंय.
इथून पुढे देखील आपण पाहतोय आपल्यासमोर भीमा मस्के देखील इकडे जॉईन आहे, ज्यांचा क्रिकेटचा खेळ आपण गत वर्षी खूप चांगला बघितलाय. गारवाड टीमकडून आपण भीमा सरांना देखील खेळताना बघितलं. आज पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या रूपामध्ये आहेत आणि मॅच देखील तितकीच गरम पाहायला मिळेल, कारण जय बनकर हा मात्र खूप चांगला खेळतोय. हलक्यात आणि सन्मान, सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न आणि इकडे नकार कळवलाय. नॉन स्ट्राईककडून नकार आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानावरती जर पाहायला आपण कुठलीही धाव नसणारे पहिल्या षटकाचा खेळ इकडे मैदानाच्या आतमध्ये संपलाय. धाव फलकावरती 16 धावा आहेत आणि निश्चितच तमाम क्रीडा रसिकांची गर्दी झाली गोळा. टेनिस क्रिकेटचा अद्भुत असा सोहळा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. याची देही आणि याची डोळ हा सुंदर असा क्रिकेटचा सोहळा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये अनुभवायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये इकडे 16 आल्यात. उर्वरितच्या अजूनही चेंडूंचा विचार केला तर 30 चेंडूमध्ये 54 करायच्यात. 30 चेंडूमध्ये 54चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अतिशय सुंदर असं छायाचित्रण आपल्याला पाहायला मिळतंय tenniscricket.in च्या माध्यमातून. एका बाजूने जय आहे तर एका बाजूने फलंदाजीसाठी सलमान माळीनगरचा खेळाडू. सलमानमध्ये देखील खूप चांगली ताकद आहे. यावेळेचा बॉल उजयष्टीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, गिरपडे शॉट. इकडे मैदानावरती अक्षरशः झोप डॉट चेंडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. उजव्या फार बाहेरचा चेंडू आहे. मुख्य पंचांचे हात जमिनी समांतर आणि मित्रांनो धावा येत आहेत. अवांतर धाव आपल्याला पाहायला मिळाली आहे. अवांतर धाव इकडे मैदानाच्या आतमध्ये भाऊ खाऊन जाईल. चांगलं क्रिकेट इकडे पाहायला मिळतंय आजच्या रात्रीमध्ये. प्रेक्षकांनी अक्षरशः ही डोक्यावरती घेतलेली क्रिकेटची स्पर्धा आहे. 1,51,000 रुपयांचं पारितोषिक, दानशूर बक्षीस जाते दीपक भैया माने देशमुख साहेब यांनी मात्र हा पुरस्कार आपल्याला दिलाय. इकडे पुन्हा एकदा डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क करते आपल्याला शैलेश निंबाळकर, युवा खेळाडू, युवा टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतंय. 17 धावा धावफलकावरती आहेत. इथून पुढे देखील पाहायचंय जिंकण्याचं समीकरण. 28 चेंडू आणि 53 धावा. 28 चेंडू आणि 53 धावा. मॅच इकडे अजूनही ऑन आहे. सलमान, यावेळेचा बॉल उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू आहे. गेंद बुलाती है मगर जाने का नहीं. डॉट बॉल आलाय. मित्रांनो, या षटकामध्ये शैलेश निंबाळकरने एकही धाव खर्च केली नाहीये बॅटच्या माध्यमातून. खूप चांगली गोलंदाजी आहे. युवा खेळाडू ज्यावेळेस एकत्रित येतात काय घडतं मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. युवा टॅलेंट, काय टॅलेंट इकडे पाहायला मिळालंय आपल्याला. अतिशय सुंदर असं क्रिकेट. माळशिरस तालुक्याचं क्रिकेट अनेकांनी खरं तर मोठं करण्याचा प्रयत्न केला. यावेळेचा बॉल कव्हरच्या डोक्यावरून तडकवला हा फटका. चेंडू वेगात चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि खेळाडूंची मात्र अथक मेहनत आपल्याला पाहायला मिळते. माळशिरस तालुक्याचं क्रिकेट तुम्ही बघा, आज चर्चेत आणलं MTPL परवाने, त्यानंतर पुढे जाऊन BR आंबेडकर चषक, त्यानंतर पुन्हा जर पाहिलं आपण मागील वर्षीपासून आमदार चषक, आमदार साहेबांच्या माध्यमातून आलेली ही पुढे स्पर्धा. दादासाहेब तुपे आणि त्यांच्या सवंगड्यांनी घेतलेली मेहनत, खूप चांगली स्पर्धा आहे. यावेळेचा बॉल फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत आणि चेंडू देखील दूरच जाईल आणि या बॉलवरती आलाय सडक पे कडक, बेधडक चौकार. खरं तर माळशिरस तालुक्याच्या क्रिकेटला एक चांगली उंची देण्याचा प्रयत्न केला. सलीम काझी सिनियर खेळाडू आहेत. कृष्णा सरांच्या मुलाखतीमध्ये आपण ज्यांचा आवर्जून नामोल्लेख बघितला, सलीम काझी जुने जाणते खेळाडू.
निश्चितच मॅचच्या दिशेने आपण वळणार आहोत. धावफलकावरती नजर टाकूयात. आमचे गुणलेखक मित्र कळवत आहेत धावफलकावरती धावा जमवलेल्या आहेत. 23 धावा आहेत, एक गडी बाद. खरे तर वेळापूरच्या क्रिकेटला खूप मोठा इतिहास आहे. निश्चितच आपण मैदानावरती पाहतोय आज ज्यांची आवर्जून उपस्थिती आहे. निश्चितच दादा तुपेंना 2013 पासून ज्यांनी सहकार्य केलं असे जवान सर आणि संतोषजी बाबर ऑन स्क्रीनला त्यांना आपण बघू शकताय. खरं तर ही मैत्री, ही दुनियादारी कायमची त्यांची पाहायला मिळाली. खरं तर असं म्हणावं लागेल, तेरी मेरी यारी आणि ही चांगलीच दुनियादारी. संतोषजी बाबर, आपण मॅच पाहण्यासाठी आलात, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. अनिकेत गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून पुढे पाहायचं आहे अनिकेतचा खेळ. यावेळेस विरुद्ध दिशेला आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु इकडे फसलेला आहे. जय बनकरला देखील मैदानाच्या आतमध्ये शांत उभं केलंय. इक्वेशन बदललं गेलंय. 23 चेंडू आणि 47 धावा. 23 चेंडू आणि 47 धाव्यांचं समीकरण. जय बनकरसाठी पुन्हा पारितोषिक वाढलं गेलंय. मॅच नॉट आउट जिंकून दिली तर 3000 रुपयांचा पुरस्कार काकासाहेब देशमुख यांच्या माध्यमातून. मॅच ऑन आहे मित्रांनो. जय बनकरचा अविस्मरणीय खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. काय जबरदस्त खेळ इकडे साजरा केला जातोय. अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दर्जेदार क्रिकेट. जय बनकरचा खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळालाय. याही वेळेस जय बनकर या नावाची चर्चा अखिल भारतीय क्रिकेटमध्ये का आहे ना मित्रांनो, त्याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये देत आहेत. अगदी फटक्यात होतं वजन आणि धाबा देखील मिळाल्यात अर्धा डझन. स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांची उपस्थिती स्टेजवरती होतीये, ॲडव्होकेट विठ्ठलजी मंडले साहेब, आपलंही मनपूर्वक स्वागत. दादासाहेब तुपे यांचे जुने आणि कट्टर सहकारी संतोषजी बाबर, आपणही आलात, तुमचंही स्वागत. पुन्हा एकदा विरुद्ध दिशेला खेळण्यासाठीचा प्रयत्न आहे. आणि खरं तर दादासाहेब तुपे यांची नेहमी सावलीसारखे जवळ असलेले मित्र आमचे जवान माने देशमुख साहेब यांचंही खरं तर मैदानावरती आगमन आहे. डॉट बॉल इकडे नक्कीच येताना पाहायला मिळाला. यावेळेस पुन्हा एकदा जय पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. बॅट काय गर फिरवतोय मित्रांनो. इकडे जर पाहिलं, एक धाव प्राप्त झाली आहे. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. एका सिंगलच्या मदतीने धावफलक देखील पुढे जाईल. 34 धावफलकावरती आहे. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा बबलू. बॅटिंगसाठी आपल्याला बबलू पाहायला मिळत आहेत. बबलूला देखील चांगली कामगिरी करावी लागेल. जिंकण्याचं समीकरण 19 चेंडू 36 करायच्यात मित्रांनो. या चेंडूवरती जर बिग हिट आला तर आणि तरच सामन्यामध्ये येण्याची संधी आहे. बबलूमध्ये क्षमता देखील आहे, परंतु इकडे गोलंदाजाने खूप चतुराईने गोलंदाजी केली आहे. बॉल थोडासा अलीकडे ठेवलाय, टप्पा अचूक ठेवलाय आणि बबलूला देखील मिस करत चेंडू पुन्हा यष्टीरक्षक हातामध्ये विसवलेला आहे. डॉट बॉल आलाय मित्रांनो. रंगत आहे या स्पर्धेचे मित्रांनो. क्रिकेटचा खेळ अनिश्चितने भरलेला आहे. क्रिकेटच्या खेळात कधी कुठं कसं काय घडेल मित्रांनो सांगू शकत नाहीये. खरं तर हाच क्रिकेटचा खेळ.
130 करोड भारतीय जनतेच्या मनावरती अधिराज्य गाजवतोय. जो खेळ असं म्हटलं जातं हा इंग्रजांचा खेळ आहे, परंतु काही काही म्हणतात हा प्रभू श्रीकृष्णांनी खेळलेला हा चेंडू फळीचा खेळ आहे. त्यामुळे खरं तर नक्कीच चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. जय बनकर नॉट आउट सामना जिंकून दिला तर काकासाहेब देशमुख उघडेवाडीचे सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने 3100 रुपयांचा पुरस्कार. पारितोषिकाची रक्कम वाढत चालली आहे मित्रांनो. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो इकडे मैदानाच्या आतमध्ये शैलेश आहेत मैदानाच्या आतमध्ये. शैलेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट मित्रांनो इकडे पाहायला मिळालंय. ओ फुल टॉस बॉल, त्याला फक्त दिशा दाखवली आहे आणि चेंडू वेगात इकडे ट्रॅव्हल होताना पाहायला मिळालाय. चांगले क्रिकेट इकडे प्रेक्षकांना पाहायला मिळतंय. चर्चा आहे क्रिकेटच्या खेळाची, परंतु असंही म्हटलं जातं इंग्रजांनी ज्या ज्या देशांवरती राज्य केलं त्या त्या देशांमध्ये प्रचंड लोकप्रियता या क्रिकेटच्या खेळाची आहे. तुम्ही बघा भारतीय नागरिकांचा राष्ट्रीय खेळ आहे हॉकी, परंतु या क्रिकेटच्या खेळाने सर्वांनाच वेड लावलंय. प्रचंड लोकप्रियता या क्रिकेटच्या खेळाची आणि यासाठी हा क्रिकेटचा खेळ ओळखला जातो कारण अनिश्चिततेने भरलेला क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळात कधी कुठं कसं काय घडेल सांगू शकत नाहीये. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅटने फटकाय. एक सिंगल इकडे आली आहे. थोडीशी पडझड देखील आपल्याला पाहायला मिळेल. इक्वेशन बदललं जाईल. धावफलकावरती 36 धाबा आहेत. अंतिमचे 16 चेंडू आणि अजूनही 34 करायच्यात. 16 चेंडू 34 धाबा. मनुष्य के साहस से बिना कोई भी लक्ष्य बड़ा नहीं होता. हारा वही जो लढा नहीं. लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. जिंदगी खेलती भी उसे के साथ जो खिलाडी बेहतरीन होता है. आयुष्यात तुम्हाला सहज सोप्या पद्धतीने काहीच मिळत नाही मित्रांनो. तुम्हाला सहज सोप्या पद्धतीने कुठलीच गोष्ट मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला प्रामाणिक कष्ट घ्यावे लागतात आणि ज्या सहज सोप्या साध्या पद्धतीने गोष्टी मिळतात ना त्या जास्त काळ टिकतही नाहीत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला खरं तर तुम्हाला कष्ट घ्यावे लागतात, मेहनत करावी लागते. इकडे संघर्ष सुरू आहे. संघर्ष के बिना कोई जय जयकार नाही करता. संघर्ष करावा लागेल. डॉट बॉल येत आहेत. दबाव वाढवला जातोय. यावेळेस मात्र पूल आणि बॉलला केलंय गुल. बिग हिट. लावा तुम्ही ताकद, आम्ही नाही झुकत. पुन्हा एकदा आलाय बिग हिट. षटकार. जय बनकर मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. 14 चेंडू 34 बनवल्यात मित्रांनो. अजून 14 बॉल मध्ये करायच्यात 28. जय बनकर नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये उभा. वादळ मोठं आहे. जय बनकर. याही वेळेस जय बनकर काय लढलाय. स्टँड अँड डिलिव्हर. डिस्पॅच केलाय सीमारेषेच्या बाहेर. परिस्थिती जेवढी गंभीर असते ना मित्रांनो तेवढाच हा खंबीर असतो. ओव्हर स्टेप इकडे चेक केला जाईल. पुन्हा बक्षीस वाढलंय. जय बनकरने मॅच फिनिश करून दिली तर काकासाहेब देशमुख यांच्या वतीने 3500 रुपयांचा पुरस्कार. 48 धावा. तिसऱ्या पंचांकडे आपण आहोत. शहानिशा होतीये. थांबे. तिसऱ्या पंचांचा डिसिजन समोर आलाय आणि मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल मित्रांनो. इट्स अ नो बॉलचा कॉल. पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत. पुढच्या बॉलवरती
मुक्त संचार करण्याची संधी आहे. परंतु पुन्हा एकदा इकडे दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. इट्स अ वाईट बॉल आणि पुन्हा एकदा पाहायचं इकडे फ्री हिटचा बॉल. फलंदाजाला लायसन उपलब्ध आहे. इकडे फक्त आणि फक्त फलंदाज धावबाद होऊ शकतायत. त्यामुळे खरं तर फ्री हिटचा बॉल आणि इकडे जय बनकर नावाचं वादळ. यावेळेस देखील चांगला बॉल इकडे हाताळलाय. शैलेशचं विशेष कौतुक करावं लागेल. खूप चांगला बॉल त्याने मैदानाच्या आतमध्ये टाकलाय. 50 धावा धावफलकावरती आहे. 13 चेंडू आणि 20 धावा. 13 चेंडू आणि 20 धावा. कशा प्रकारे कामगिरी होतीये हेही पाहावं लागेल. 13 चेंडू आणि 20 धावा. मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 70 धाब्यांचा पाठलाग करत असताना जय बनकर एकटा हुकमी स्टार एका मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. खूप चांगली बॅटिंग केली आहे जय बनकरने. आतापर्यंत 16 चेंडूमध्ये 40 जमवल्यात. इथून पुढे देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. स्विच हिटचा फटका, आपला फटका. 440चा झटका आहे. जय बनकर नावामध्ये जय. या ओव्हरमध्ये तब्बल 22 धाब्यांचा धो 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 पाऊस बघायला मिळाला. शेवटचे 12 चेंडू आणि मित्रांनो करायच्या 14 धावा. 12 चेंडूमध्ये 14 धाब्यांची गरज. मॅच आपल्याला इकडे पाहायला मिळतीये. जय बनकर सलामीला आलाय. अजूनही मैदानाच्या आतमध्ये दमखम दाखवलाय. 46 धावा आतापर्यंत जमवल्यात. निश्चितच काकासाहेबजी देशमुख यांच्या वतीने माझ्या समालोचनासाठी 200 रुपयांचा पुरस्कार जो काकासाहेबांच्या वतीने दिला जातोय. थँक्यू. तर जय बनकरसाठी मात्र पुन्हा एकदा 3600 रुपयांचा पुरस्कार असेल मॅच फिनिश केली तर. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय इकडे. निश्चितच डॉट बॉल इकडे आलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 11 चेंडू आणि अजूनही 14 करायच्यात. 11 चेंडूमध्ये 14 धाब्यांची गरज. मॅच संपलेली नाहीये मित्रांनो. इकडे जर अजित गोरेने हे षटक निर्धाव टाकलं तर नक्कीच मॅचमध्ये इंटरेस्ट निर्माण होईल. परंतु पाहायचं इकडे अजित गोरे काय करणार. प्रत्येक चेंडू महत्त्वाचा आहे. परंतु इकडे दिशा भरकटला गेलाय. लाईन लेंथ भरकटलाय. ज्या टप्प्यावरती गोलंदाजी होणं गरजेचं आहे तिथं टप्पा येत नाहीये. अतिशय चांगला सामना इकडे प्रेक्षकांना यानंतरही बघायला मिळेल. इंद्रजित 11 अकलूज याही संघाची अनुभवी खेळाडूंची यादी आपल्याला पाहायला मिळते. 57 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसला आहे. प्रचंड मोठा आक्रोश देखील पाहायला मिळाला आणि क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपला गेला झेल आणि संपला इकडे फलंदाजाचा खेळ. बबलू इकडे बाद झालेत. बबलूंची विकेट आली. खूप वेगाने इकडे बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज मंगेश देशमुख जे मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. मंगेश बॅटिंगसाठी इकडे दाखल झालेत. शेवटचे 10 चेंडू मित्रांनो अजूनही करायच्या 13 धावा. एक विकेट फार महत्वाची आहे. मैदानाच्या आतमध्ये सध्या डॉट बॉलला फार किंमत आहे. निर्धाव चेंडू आले तर नक्कीच मजा येईल मॅचमध्ये. प्रयत्न केला होता परंतु समोरच्या दिशेने खेळलेला फटका आहे. बॅक टू द बॉलर आहे. अगदी डीप लॉंग ऑनमध्ये हा चेंडू थांबवलेला आहे. एक सिंगल येते. शेवटचे 9 चेंडू आणि 12 धावा. पुढच्या मॅचचे जे दोन्ही संघ आहेत त्यांनी मात्र तयार राहायचंय. इंद्रजित 11 अकलूज या संघाची मॅच आपल्याला यानंतर बघायला मिळेल. संघामध्ये सर्व सिनियर खेळाडू आहेत त्यामुळे खरं तर नक्कीच पुढची मॅच देखील पाहण्यासारखी राहील. शेवटचे 9 चेंडू आणि 12 करायच्या. जय बनकर जर पाहिलं आपण 17 चेंडूमध्ये 46 धाब्यांची खेळी.
जय बनकर अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती पाहायचं इकडे जय बनकरच्या बॅटमधून षटकाराने साजरं होतंय का अर्धशतक का चौकाराने साजरं केलं जातंय. 58 धावा 9 चेंडू 12चं समीकरण. गोलंदाज देखील चतुर आहेत आणि इकडे फटका तर फसलेला थोडा पाहायला मिळाला परंतु चेंडू आपण पाहतोय अगदी सीमारेषा आरपार जाईल आणि याच बरोबरीत जय बनकरचा अर्धशतक देखील कंप्लीट होत आहे. जय बनकरसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊन द्या. या खेळाडूने मैदानाच्या आतमध्ये धावा ठोकल्यात. 18 चेंडूमध्ये 50 धावा. काय जबरदस्त लढलाय. बाजी प्रभूंनी जशी खिंड लढवली ना मित्रांनो तशी खिंड मैदानाच्या आतमध्ये जय बनकर या खेळाडूने लढवली आहे. हो यावेळेचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि इकडे पारितोषिकाची संधी हुकली. काकासाहेब देशमुख यांच्या वतीने तब्बल 3600 रुपयांचा पुरस्कार होता मित्रांनो. जिंकण्यासाठी करायच्या होत्या फक्त अवघ्या 7 धावा 8 धावा आणि इकडे विकेट देखील आली आहे. नवीन फलंदाज रणजीत ज्याच्या नावात रन देखील आहे जीत देखील आहे परंतु मित्रांनो जय बनकर खूप चांगला खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळालाय. डगआउटमधून नक्कीच टाळ्यांचा गजर आपल्याला ऐकायला मिळतोय कारण संघासाठी खूप मोठं योगदान चांगली खेळी जय बनकरची पाहायला मिळाली आहे. 7 चेंडू 8 करायच्यात. रणजीत 7 चेंडूमध्ये 8 धावेंची गरज. मॅच मॅच पाहायचं इकडे कोण जिंकणार. आजचा महत्त्वाचा सामना आहे. आमदार प्रीमियर लीगचा थरार आपण इकडे अनुभवतोय. संध्याकाळचे जर आपण पाहिलं 8:59 वेळ. गोलंदाज पुन्हा एकदा इकडे सज्ज होत आहेत. अजित गोरे शेवटचा बॉल. हो यावेळेस खूप चांगला चेंडू हाताळलाय. खूप चांगला बॉल होता. डॉट बॉल आलाय मित्रांनो. शेवटचे 6 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज आहे मित्रांनो. पिलेव संघ देखील कमी नाहीये. सामना संपलेला नाहीये. सामन्यामध्ये काही घडू शकतंय. सामन्यामध्ये अजून बरंच काही शिल्लक आहे. क्रिकेटच्या मैदानावरती जोपर्यंत शेवटचा चेंडू आणि शेवटची धाव घेतली जात नाही तोपर्यंत विजय घोषित करता येत नाही. 6 चेंडू 8चं समीकरण आहे मित्रांनो. मॅच जितकी सोपी वाटते तितकी सोपी राहिलेली नाहीये. इकडे एक डॉट बॉल फार महत्वाचा आहे. गोलंदाजीसाठी आपण पाहतो इकडे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज मोईन यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मोईनचा खेळ कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये होतोय. इंटरेस्टिंग राहीन ही अंतिमचं षटक. कदाचित इकडे जर जास्त चेंडू जर डॉट आले तर फलंदाजावरती नक्कीच दबाव निर्माण होईल. 6 चेंडू 8 करायच्यात. मॅच अजूनही ऑन आहे. स्पीड अप करा थोडं. मॅच आपल्याला इकडे ऑन पाहायला मिळतीये. 6 चेंडूमध्ये 8 धावा करायच्यात. मॅच अजूनही ऑन आहे. इकडे मोईन गोलंदाजी करतायत. ओ पहिला तर बॉल. इकडे डॉट बॉलने सुरुवात झाली आहे मित्रांनो. 5 चेंडू आणि 8 धावा. 5 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. मॅच अजूनही ऑन आहे मित्रांनो. प्रेक्षकांच्या नजरा सामन्यावरती लागल्यात. मोईनने कित्येक वेळा असा कारनामा केलाय मित्रांनो. अजून जर डॉट बॉल आला तर नक्कीच रंगत निर्माण होईल. परंतु इकडे फटका अप्रतिम. षटकार आलाय. षटकार आपल्याला पाहायला मिळालाय मंगेशच्या बॅटमधून. 4 चेंडू आणि आता फक्त 2 धावा. काय जबरदस्त फटका होता. मंगेश सरांच्या बॅटमधून आलेला एक चांगला स्ट्रोक. निश्चितच गत वर्षी आपल्या समोर या स्पर्धेमध्ये टेक्निशियनच्या भूमिकेमध्ये जॉईन होते संदेशजी कंटे सर. यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. खूप चांगलं
काम गत वर्षी आपण संदेश सरांचं बघितलं. विनू शिगवण देखील खूप चांगलं काम करतात. यावेळेस खराब बॉल आणि त्याच्यावरती MSD स्टाईलने सामना संपवलाय मित्रांनो. इकडे चौकार आहेत, खरं तर इकडे विजय साकार केलाय, चौकार आलाय. बाळू सर, चौकार आपल्याला पाहायला मिळेल आणि या चौकाराच्या माध्यमातून मॅच देखील इकडे फिनिश होती आहे. दमदार विजय साकार केलाय